खोटं बोलू बाई दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई तीन खोटं बोलू, 12 चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा, आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची, असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं ज्याचं लक्षण भारी खोट, पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार, तीन दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. तुम्ही सगळे असं शांत का बसलाय? आणि संपदा कुठे आहे? आहे तिच्या खोलीत. आई, तुम्ही काहीच का बोलत नाही? विचार पाठच सोडत नाहीत बाई. काल अंजलीला सांगितलं म्हणून ती स्वानंदीशी खोटं बोलली खरी, पण जेव्हा हे स्वानंदीला कळेल तेव्हा किती वाईट वाटेल तिला. मी म्हटलं तुम्ही सगळे वेळ टेन्शन मध्ये असाल, खाणं पिणं काही बी सुचणार नाही तुम्हाला, त्यामुळे देशमुखांकडे जायच्या आधी म्हटलं तुमच्याकडे जाऊन यावं. हे खायचं आणलंय, पोहे आणलेत, दे सगळ्यांना. टेन्शन तर आहेच वच्ची आत्या. स्वानंदीला दुःख होईल म्हणून काल रात्री तिला सांगितलं संपदा घरी गेली म्हणून, पण कधी ना कधी कळेलच ना तिला. किती वाईट वाटेल तिला. नाही वाटणार वाईट. आता तिला टेन्शन येऊ नये म्हणून तू असं बोललीस की नाही. समजूतदार आहे आपली पोरगी. कसली समजूतदार? माणसानं खरं बोलावं हा आग्रह बरोबर आहे दादा, पण आपण संसार मांडून बसलेली माणसं आहोत. कधीतरी खोटं बोलावं लागतंच ना. खरं. हा, फक्त त्याची सवय लावून घेऊ नये हे मात्र खरं. हो ना, मला पण हेच सांगायचंय यांना पण आणि स्वानंदीला पण. तूही काल चिडली होतीसच ना? हो, मी चिडले होते, कारण संपदा पण माझी मुलगी आहे आणि तिला हा असा भलता निर्णय घ्यावा लागला ना, म्हणून चिडले होते मी. मला काय म्हणायचंय, एकमेकींच्या आयुष्यावर या सगळ्याचा परिणाम नको व्हायला. म्हणजे कसं, त्या आधी आपल्या घरच्या मुली होत्या, आता त्या परक्यांच्या घरी गेल्या आहेत ना. म्हणजे एकमेकांच्या सुखात सुख मानणं, दुःखात दुःख मानणं हे सगळं ठीक आहे, पण ह्या सगळ्याचा परिणाम ना त्यांच्या संसारावर नको व्हायला. नक्की संपदाने स्वानंदीला असं काहीतरी सांगितलं असेल ज्यामुळे घाबरून जाऊन स्वानंदी असं म्हणाली असेल की नको आत्ता सांगूस बाबांना. आपण आणखी प्रयत्न करू विजासाठी. अमेरिकेला जायला मिळालं नाही तर लग्न मोडेन अशी काहीतरी धमकी दिली असणार. तुझा तो महेश, तो चाललाय अमेरिकेला.
त्याचे आई बाबा पैन पै गोळा करतात त्याच्या जाण्यासाठी. महेश अमेरिकेला चाललाय, काही बोलला नाही. जाय ना बापडे, आपल्याला काय करायचंय. हे काय ते अमेरिकेत नुसता पैसा. संपदाच्या या स्वभावामुळं स्वानंदी वेगळं वागली असेल. पण आपली संपदा काही कमी नाठाळ नाहीये. अमेरिकेला जायला मिळत नाही म्हणून लग्न मोडायचं. म्हणून बिचारी घाबरली असेल स्वानंदी. आता हे बघ, जी चूक स्वानंदीनी केली ती चूक तू करू नकोस ना वसंता. सरळ हाताला धर आणि घेऊन जा तिच्या सासरी. उभं आयुष्य जगायचं रे त्यांना. जरा तरी मुरड घालायला नको का स्त्रीच्या जातीनं मनाला. बरोबर. नाही, अगदी हाताला धरून नाही काढायचं, पण आता संपी काय कारण सांगेल तीही ऐकायची काही गरज नाही. 2 वर्ष झाली ती त्या महेशला ओळखत होती आणि तेव्हा तर त्याचा अमेरिकेला जाण्याचा बेतही नव्हता. हा माणूस किती साधा आहे. त्याला अजून कळलेलं नाहीये की महेश अमेरिकेला जातोय. हे जेव्हा मी तिला सांगितलं तेव्हा ती बया लग्नाला तयार झाली. त्याच्यावर प्रेम आहे म्हणून नाही. काय झालं वच्छत्या? नाही म्हणजे कसला विचार करताय तुम्ही? नाही, ते मागे संपदाने लग्न मोडलं होतं तेव्हा नील आणि स्वानंदीने प्रयत्न करून ते जुळवून आणलं. ते आठवलं मला. हो, तेव्हा हे किती चिडले होते संपदावर. 2 वर्ष हे सगळं चालू आहे आणि तू आत्ता सांगतेस. मी तुझ्याशी बोलतोय, उत्तर दे मला. त्या सज्जन लोकांवर नाही नाही ते आरोप करून बदनाम केलं त्यांना, आणि आता मूग गिळून उभी आहे नुसती. बहिणींची नीट वागायचं नाही. तुम्हाला काय वाटलं मला काही कळत नव्हतं? मला वाटलं तू आणि अनिता नीट समजावून सांगाल तिला, पण सतत सतत पाठीशी घालत होतात आणि ही निर्ढळत गेली. हो, जरा नाही, बरंच चुकलोय मी काल. काल संपदा जेव्हा म्हणाली की माझ्या इच्छेविरुद्ध मी लग्नाला उभी राहिले केवळ स्वानंदीनं सांगितलं म्हणून, तेव्हा मी हाबकलोच. आणि स्वानंदीला वाटेल तसं बोललो. काल नंतर तिचा फोनही घेतला नाही मी. आई ग, चुकलंच माझं. अन्याय केला मी स्वानंदीवर आपल्या. अहो स्वानंदी ताई, असं करायला लागलात ना तर ताई साहेब उगाच चिडतील माझ्यावर. अहो कामावरून काढून टाकतील मला. काय झालं बाळू दादा? अहो काय झालं म्हणजे काय, सकाळी सकाळी हॉल आणि किचनचा झाडू काढला तुम्ही. बाळू दादा, त्याला केर काढणं असं म्हणतात. माझी आजी काय म्हणते माहितीये, अंघोळ केल्यानंतर देवासमोर दिवा लावण्याआधीच घरचा केर काढायला हवा. पण मी काय केलं माहितीये, अंघोळ करायच्या आधीच केर काढला. अहो तेच तर करू नका असं म्हणतोय मी. हो माझं काम आहे ते. असं काही नसतं. घर आपल्या सगळ्यांचं आहे ना, मग घरातली कामं सुद्धा आपल्या सगळ्यांची. आणि माझ्या घरी म्हणजे माहेरी
तिथे काम करायची सवय आहे मला. आणि तसेही तुम्ही भांडी घासत होता ना म्हणून मी केलं. एवढं काय झालं त्यात? बाळू दादा एक ऐकाल? बोला ना ताई. आपण ना रात्रीची भांडी रात्रीच घासत जाऊ. अहो आपल्याकडे सकाळीच भांडी घासतात सगळी. ते तुमच्या एकट्यावर सगळी कामं पडत असतील ना म्हणून असेल कदाचित. म्हणजे कसं निलिमा वहिनी संध्याकाळी नर्सरीतून थकून येते, ती आणि आईंनाही बाकीची कामं असतात. पण मी आता आले ना मदतीला, म्हणा आपण रात्रीची कामं ना रात्रीच उरकून टाकू. म्हणजे कसं तुम्ही भांडी घासा, विसळून ठेवा आणि मी पुसून मांडून ठेवत जाईन. अहो ते सगळं मी करीन. उद्या सकाळपासून तुमच्या आंघोळीच्या आधी सगळा झाडू मी नाही म्हणजे केर काढीन. पण असं काही काम करू नका हो तुम्ही. बरं ते आपण सगळं नंतर बघू. तुम्ही आधी नाश्त्याची तयारी करा. मी रांगोळी पूर्ण झाली ना की येते. ठीक आहे ठीक आहे. स्वानंदी, बाबांनी हाक मारली. काय भासवत आहेत मला? बाबांनी बीपीची गोळी घेतली असेल ना? स्वानंदी. बाबा तुम्ही? तुला सॉरी म्हणायला आलोय. काल मी तुझ्याकडे बघितलंही नाही, तुझा फोनही नाही घेतला. आय एम सॉरी बाळा. सॉरी काय बाबा, ते जाऊ दे. तुम्ही बीपीची गोळी घेतली? अगं आता सासरी आली आहेस तू, माझी काळजी करणं सोडून दे. काल त्या संपदाच्या गोंधळामुळं तुझ्याकडं लक्षच दिलं नाही. बघ, माझ्या मुलीनं माझ्यापासून सत्य लपवलं याचा राग आला मला. बाबा मी सत्य सांगितलं असतं तर ताई लग्नाला उभीच राहिली नसती. तिचं लग्न व्यवस्थित पार पडावं म्हणून मी लपवलं. तू आमच्यासाठी केलंस हे लक्षात नाही आलं माझ्या. पण बाबा ताईचा विजा, ताईचा विजा, ताईचा संसार, ताईचं आयुष्य ताई बघेल आता. आणि आम्ही आहोत ना तिची काळजी करायला. आता तू तुझ्या संसारात लक्ष घाल. संपीच्या स्वभावामुळं लहानपणापासून तुझ्याकडे दुर्लक्ष झालं माझं. संपी हट्टी आहे, ती अकांड तांडव करेल. तुझी खेळणी तिला देऊन टाक, ती रडून रडून गोंधळ घालेल. तू आपली मागेच राहा. तिला पुढं पुढं करायचं ते करू दे. हे असं सांगत राहिलो तुला, त्यामुळे संपी डोक्यावर चढली आणि तुझ्यावर मात्र अन्याय झाला. बाबा अन्याय वगैरे काय हो? मला ताईची काळजी वाटत होती. हा समजूतदारपणा आता नकोय. पण मी नाही ऐकून घेणार. आता तुझं लग्न झालंय, तुझ्या संसारात लक्ष घाल. संसार सुखाचा करा. नांदा सौख्य बरे. वसंतरा सकाळी सकाळी नाही, फोन नाही काही नाही. कळवलं होतं का लेकीला? कळवायला कशाला पाहिजे? म्हणजे लेकीचंच तर घर आहे हे. बच्ची मावशी तुम्ही साक्षात. मग आता हे घर माझं आहे. म्हणजे आतापर्यंत मी नीलची मावशी होते, आता स्वानंदीची आत्या पण आहे. हो ना ललिता? हो हो. बाबा चहा. थँक्यू. आणि हा दुसऱ्यांदा झालाय, आता परत नाही. ए बाळा, मला ब्रेकफास्ट नंतर एक लागेल. बरं ठीक आहे, पण अर्धाच कप. बा आपण पूजा करून बाहेर यावं आणि नवीन सून घरात वावरताना दिसावी, यासारखं सुख नाही. किरा आणि अशीच हसत राहा. काल रात्री किती रडवेली झाली होतीस ग? आई तुम्हाला उगाच त्रास झाला ना? ए अगं त्रास कसला? मुलाला त्रास होत असेल तर आईला दुःख नाही का होणार? काय झालं होतं का?
काय नाही, बाबा जरा चिडले होते तिच्यावर, तेच मनात धरून बसली होती. आता सगळं ठीक आहे ना बाळा? हो बाबा, पण आईंनी धीर दिला नसताना तर मी आत्ताही रडतच बसले असते. खरंच थँक्यू आई. आणि नंतर आईचाही कॉल आला, ती म्हणाली की ताई गेली सासरी. अगं त्यांना माहिती ना की तू काळजी करत असेल, म्हणूनच त्यांनी फोन केला असेल तुला. पण मी आईला आता सांगून टाकणार आहे की माझी काळजी करायची अजिबात गरज नाहीये, कारण या घरात पण माझ्यावर भरपूर प्रेम करणारी आईच मिळाली आहे मला. वाह, सो स्वीट. बरं आले हे ठेवशील तर आत. हो ठेवते. ललिताबाई, 2 दिवसात गुंडाळत देशपांडेच्या मुलीला. गुंडाळावं लागतं, नाही तर काय झालं साठ्यांचं? फोन केला होता का त्यांना? का सगळा गुंता झाल्यानंतर आता टोक कुठे हे शोधत बसणार आहात? नाही ग बाई, फोन केला होता त्याला, सगळं सांगितलंय त्याला. मग तो आज दुपारी भेटणार आहे भैया साहेबांना. त्याला बजावून सांगितलंय भैया साहेबांच्या मनात काय आहे त्याचा अंदाज घे आणि मला फोन कर. अहो त्यांच्या मनात नाही, त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे जाणून घ्यायला हवं आपल्याला. आता आपला वाटा खातील आणि पचवून मोकळे सुद्धा होतील. ए काय बोलतेस ग तू? माझे भाऊ तसे नाही, तुला माहिती आहे. दादासाहेबी आपल्या तत्वांवर जगणारे होते आणि भैया साहेबी तसेच आहेत. शेवटी तुमचेच भाऊ आहेत ना. मी नंतर आले आणि तुमच्यासारखीच झाले. नाही व्हायला लागलं मला तसं, नाही तर झाला असता का संसार तुमचा? हो का? तू मुळात गरीब गाय होतीस असं म्हणायचंय का तुला? मी गरीब गाय की मारकी म्हैस याची चर्चा ना नंतर करू आपण. एवढंच बोलले तुमच्या भावाला तर किती मिरच्या झुमतायत नाकाला. गेली 30 वर्ष टोप्या घालताय ना लोकांना, तेव्हा कुठे गेली होती तुमच्या भावाची तत्व? तेव्हा नाही आठवली तुम्हाला? इतरांचं जाऊ देव, स्वतःच्या भावाला किती वेळा टोप्या घातल्या ना ते आठवा आधी. जरा संधी मिळाली ना तुला की तू जुन्या गोष्टी उगाळून मला सोलून काढा. जुन्या नाही, सवयीच्या झालेल्या गोष्टी आहेत आता त्या सगळ्या. तोच विचार करून ना मी पण तशीच वागायला लागली. म्हणून बोलले भैया साहेबांना, एवढं काही लगेच मनाला लावून घ्यायची गरज नाहीये. कोणावर इम्प्रेशन मारतेस का तू? तिथे आहे कोण आपल्या दोघांखेरीज? आणि मी जेव्हा पहिल्यांदा चुकीचा वागलो ना तेव्हा का नाही बोललीस तू? कारण तुला ही श्रीमंत जगण्याची आवड होती. दिखाऊपणा तर मुरलेलाच आहे अंगात पहिल्यापासून. मलाही तो सोयीचा होता म्हणून काय बोललो नाही. पण लक्षात ठेव ललिता, मी तुला चांगला ओळखो नाही. ते बोलायलाच हवं ना तुम्ही मला. बोलल्याशिवाय चालणारच नाही. आणि तुमच्यासारख्या माणसाशी संसार करायचा असेल ना तर डावपेच आखण्या येणं गरजेचंच आहे. तुम्ही कधी सरळ वागलाय? मी सरळ वागलो असतो तर चाललं असतं तुला. जानकी वहिनी जशा साधेपणाने जगल्या तसं आयुष्य जगता आलं असतं तुला. साधं आयुष्य जगायचं असेल ना तरी दिडक्या लागतातच. तुम्ही साधे जगताय म्हणून कार्ड नाही पाठवत वरनं तो सवलतीची. आणि जानकी बहिणीचा नवरा भक्कम कमवत होता, त्याच्यावर जगतोय अजूनपर्यंत आपण. या कटकटमुळे कधी कधी वाटतं ना की हे घर सोडून निघून जाऊ. उगाच अभद्र बोलू नका तुम्ही. वास्तू तथास्तू म्हणत असते. आणि असंही तुम्हाला घर सोडून जाण्याची गरजच पडणार नाहीये. तो बिल्डरच तुम्हाला हाताला धरून घराच्या बाहेर काढणार आहे. तुम्हाला आणि तुमच्या बरोबर आम्हालाही. सत्यच आहे. ललिता, माझ्याशी भांडून काहीही होणार नाहीये. जे काही केलंय ते आपण दोघांनी मिळून केलंय. तेव्हा आपल्या कर्माची सफरचंद आपण दोघे मिळून खाऊया. हो, कारण उपायच नाहीये ना काही. वा, गेम खेळतेस? हो. चांगलंय, चांगली खेळवतेस सगळ्यांना. काय काय नाही, हे सफरचंद खा आणि आवरायला घे. चल चल चल. नकोय मला. ती लोक येत आहेत न्यायला. चल लवकर. कोण? अमिताभ बच्चन आणि जया बहादुरी. देशमुखांच्या मुलाशी लग्न झालंय ना तुझं. ती लोक येतात न्यायला. चल चल आवर. तुझे बाबा आणि मी गेलेलो भेटायला त्यांना. येत आहेत ते येणार आहेत मला न्यायला. ते येतील किंवा महेश येईल ग.
किती सज्जन माणसं आहेत ग. एवढं सगळं झाल्यावर सुद्धा स्वतःलाच दोष देत होती बिचारी. अशी माणसं भाग्याने मिळतात. जहागीरदारांसारखी माणसं भाग्याने मिळतात, जी स्वानंदीला मिळाली. जे चकाकतं ते सोनं नसतं. म्हणजे तुझी नाटकं मला कळते असं वाटतंय का तुला? तुला ना मोठेपणाचा हव्यास आहे संपदा. महेश अमेरिकेला जातोय म्हटल्यावर लगेच लग्नाला तयार झाली. मागे असे बहाणे केले काय तर म्हणे महेश माझ्याकडून पैसे मागतोय, हुंडा मागतोय म्हणून लग्न मोडायला निघालेलीस. आणि मी जेव्हा सांगितलं तेव्हा परत लग्नाला तयार झालीस. तुझे हे बहाणे कळत नाहीत मला. तुझे बाबा त्याही वेळेला एवढेच भडकले होते जेवढे आता भडकलेत. मी शांत व्हा, तुम्ही बसा. ऐका ना, जुन्या गोष्टी कशाला काढताय? का नको काढू जुन्या गोष्टी उकरून? हा, आता तुझं हे जे प्रकरण चालू आहे ना त्यामुळे तुझे बाबा जास्त भडकलेले ते कळतंय का तुला? अहो पण माझं काय म्हणणं आहे, याकडे कोणीच लक्ष देत नाहीये. का लक्ष द्यायचं? का लक्ष द्यायचं सांग ना. असं काय आहे तुझ्याकडे की तुझ्या तक्रारीत लक्ष घालावं तुझ्या आई वडिलांनी? सांग ना मला. त्या लोकांनी तुला मारलं, झोडलं, कोंडून ठेवलं, काय केलं त्या लोकांनी तुझं? एक लक्षात ठेव बयो, आई वडिलांनी जसा आपल्या मुलांचा विचार करायचा असतो ना तसाच विचार मुलांनी सुद्धा आपल्या आई वडिलांचा करायचा असतो. तुझ्या कर्माचे फळ त्यांना भोगायला लावू नकोस. चला आवरा, चला आवर. मी नाही ऐकत आहे तुझं काही.